समोर समोर छान आहे ना काय दिसत नाही तुला हो हो व्हिडिओ वाव छान आहे ना ओके पप्पा हे काय टाकेल
आहे ना ते आपण दाखवतो तुला. सुस्वागतम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे या बर्ड व्हॅली आपले सहर्ष स्वागत. बर्ड व्हॅली म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 27 एकर जागेवर साकारलेला महत्वाकांक्षी प्रकल्प. देवलोक वाटेल अशी व्हॅली. चला तर हो मग बघ ना, छान TV आहे. पक्ष्यांच्या जगात जाऊ आणि पक्ष्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ एक दैदिप्यमान प्रवास पिंपरी चिंचवड पासून बर्ड व्हॅली निर्मितीपर्यंतचा. तर पिलांनो, चला ऐकूया आज इतिहास पिंपरी चिंचवडचा, तिथल्या संस्कृतीचा, कलेचा आणि आपल्यासाठी असलेल्या बर्ड व्हॅलीचा. छान आहे ना. हो येते ना. वाव पॅरेट. चला पिलानो सफर करूया, चला पिलानो सफर करूया पक्षांच्या नवजगताची विहार स्वच्छंदी मजा लुटूया उडण्याची. या झाडावर भिरभिर या फांदीवर मजा लुटूया भरारीची. या पाण्यावर उंच उंच त्या गगनावर मजा लुटूया सफरीची. अरे मजा हा? लुटूया सफरीची. मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा असं लिहिणाऱ्या गोविंदाग्रजांचा हा देश आपला महाराष्ट्र देश. या महान देशामध्ये ही बर्ड व्हॅली तयार केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने. सर्वात वैभवशाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाली आणि पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला. पिंपरी चिंचवडनी सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचं शिखर गाठलं. मराठी संस्कृतीची सुरुवात होते ते माऊलींच्या भक्ती परंपरेपासून. पिंपरी चिंचवड जवळची दोन अत्यंत पावन तीर्थक्षेत्र म्हणजे आळंदी आणि देहू, जिथून आषाढी कार्तिकेस पालख्या निघतात. लाखो वारकरी वेगळ्या पताका नाचवत पंढरपूर वारीस निघतात. वारीचा हा भक्तिमय सोहळा डोळे आणि मन सुखावणारा असतो.
ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने जेव्हा आसमंत भरून जातो तेव्हा साक्षात विठू माऊली फुटल्याचा भास होतो. संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. दुरितांचे तिमिर जावं हे दान विश्वाच्या देवाकडे मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान आळंदी येथे आहे. तर प्रीतीचा तो कळवळा जिव्हाळाची वेगळा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे जन्मस्थान श्री क्षेत्र देहुले. नाही ना मोबाईल आपण रेकॉर्डिंग संत करतो ना बघ ना. तुकारामांचा समाजाप्रती कळवळा समजल्यावर ते रेकॉर्ड करतो छत्रपती ना शिवाजी महाराजांनी जातीने त्यांची तिकडे भेट पाहिजे नको अडकेल पाहिजे हा हो थोडं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पहिले सुवर्णाक्षर. छत्रपती शिवरायांच्या पाठीशी आई भवानी किंवा जिजाऊ आणि सहाय्य संतांचा आशीर्वाद होता म्हणूनच स्वराज्य स्थापन झाले. स्वराज्य स्थापनेची वार्ता सर्वात सुरू झाली म्हणून छत्रपतींनी राज्याभिषेक करवला आणि अंधाराचा विनाश करणाऱ्या सूर्याचा तेजपुंज अवतार होता. राज्याभिषेकासाठी जेव्हा महाराज एक एक पायरी चढत होते तेव्हा महाराजांना त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे पराक्रमी वीर होते. काय खायचं आता ना मुरादबाबू देशपांडे जो वर्षा मुरादबाबूच्या खोलीत प्राण आहे तो वर्ग या मुघलांचा पाय पुरंदरला टाकून देणार नाही मी. मला पॉपकॉर्न खायचे. कोण तिथे मला दुसरं पॉपकॉर्न मला इथं देतो. हा भी लगीन कोण आहे? हे मग माझ्या वेळ बघ. नरवीर तानाची माणूस वाडा घेऊ. बोलायला पण सिंह छत्रपती जाणीव की हा सुधी मिळण्यास कारण हे सारे जीवाभावाचे सोडले. हे शिवाजी बघ ना शिवाजी महाराज बघ ना आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट कोण आहे? छान आहेत ना छान दिसतात ना शिवाजी महाराज. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ पशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर लांडावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मदमत्त सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. महाराजांनी रयते स्वराज्य दिले, सुराज्य दिले, सुखी केले आणि या स्वराज्याचे ग्रंथ पुढे समर्थपणे सांभाळले ते त्यांचे कुलंजी संभाजीराजे. मी संभाजीराजे वंशज शिवाजीराजे होतो. या हिंदवी स्वराज्यात या भूमंडळाचा छत्रपती होईल. त्या क्षणापासून रयतेचं रक्षण होईल. मी माझ्या प्रजेचा पित्याप्रमाणे आणि धरतीचा पतीप्रमाणे प्रतिपाळ करेन. त्याचबरोबर रयतेत ऐक्याची भावना दृढ करून रयतेच्या सुखाची महत्वाकांक्षा जोपासेल. पृथ्वी तलावरील कोणतीही शक्ती स्वराज्य हिताच्या आड येऊ शकणार नाही. स्वराज्य रक्षणासाठी मी सर्व सुखांचा त्याग करेन. हे मी रयतेसमोर रयतेला दिलेलं वचन. पोलादी देह, निधडी छाती आणि युद्धशास्त्रात निपुण असा अस्सल मजहट्टा छावा. एकही लढाई न हरलेले धुरंधर राजकारण आणि त्यातले डावपेच ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेबांकडून शिकले. अनेक भाषा पारंगत संभाजीराजांनी संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्यांची राजमुद्रा श्री शंभो शिवजातस्य मुद्रा धियोरी राजते यदं कसे दिनी लेखा वर्तते कसे लोकरी.
अर्थात शिवपुत्र श्री शंभूराजेंची ही राजमुद्रा सूर्यासमान असून लोककल्याणास्तव तिचा अंमल सर्वत्र आणि सदैव प्रकाशमान असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य लयास जाईल असे औरंगजेबाला वाटले, परंतु तसे न झाल्याने तो वेळाविसा झाला. त्याने फितुरास हाती धरले आणि संभाजी राजांना कैद केले. काळाने घात केला. धर्म बदलला तर जीवदान देईन असे औरंगजेबाने राजांना सांगितले आणि संभाजी राजे गरजले. माझी 1000 बारांची एका 1000 बार बनेगा. अगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा, स्वराज्य के रक्षक है. अभी ईमान निकलताई. त्या पश्चात इंग्रजांचं राज्य आलं. स्वराज्य संपलं, पण स्वराज्याची आस संपली नाही. इंग्रजांच्या काळातही ती धारदार झाली, ज्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वातंत्र्यातून देश स्वतंत्र करायचा असेल तर त्यासाठी मृत्यूचं स्वागत करायला निधडेपणा लागतो. त्यासाठी मातृभूमीबद्दल अपार प्रेम असावं लागतं. जाताना देतो ना. परक्या शत्रूबद्दल उरात चीड असावी लागते. मरा नाहीतर मारा. अरे कोण तुमचा इंग्रज? आपण सगळे भारतीय एकत्र येऊन हा लढा देऊया. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. काळ धगधगत्या देशप्रेमाचा होता. स्वराज्य आणि स्वातंत्र्य स्थापनेच्या संग्रामाचा होता. देशभर चाललेला स्वातंत्र्य संग्राम पुणे पिंपरी चिंचवड परिसरात अधिक प्रखर झाला. त्यात अनेक तरुण आहुती देत होते. पिंपरी चिंचवड परिसरात एक वाडा होता, आजही चापेकर वाडा. घरात साऱ्या स्त्रिया, वडील परगावी, यामुळे घराची जबाबदारी होती 3 तरुणांवर: दामोदर चापेकर, बाळकृष्ण चापेकर आणि वासुदेव चापेकर. वडील हरिबंध कीर्तनकार, त्यांना कीर्तनाची आवड. मात्र त्यांच्या 3 पुत्रांस जोड बैठकांची आवड. मनात देशप्रेम, पण वडिलांच्या अनुपस्थितीत घराची जबाबदारी आहे. देश स्वतंत्र करण्यासाठी आपणही लढ्यात उतरावं हा विचार ठिकाणी स्वस्थ बसून येतो. त्यातच 19व्या शतकाच्या अखेरीस पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले. प्लेगवर नियंत्रण राखण्याच्या हेतूने इंग्रज सरकारने एक समिती नेमून त्यावर वॉल्टर चार्ल्स रॅन या अधिकाऱ्याची नेमणूक केली. हा अधिकारी तपासणीच्या नावाखाली जनतेचा अमानुष छळ करू लागला. लोकांची खरे चालू लागले. स्त्रियांशी अश्लील वागणूक, पुरुषांना अमानुष मारहाण करू लागला. देवघरे करू लागला आणि संतापाची लाट असते. अवतीभोवतीचा अमानुष अत्याचार पाहून चापेकर बंधूंचे माथे ठणकले. मनात स्वातंत्र्याची थंडी पडली होतीच. या अत्याचारांनी वळवा पेटला. मुंबई इलाख्यात प्लेगची साथ, कलकत्त्यात धरणीकंप, सर्व हिंदुस्थानात दुष्काळ, अशा 3 प्रकारच्या संकटांनी रयत दुःखात असताना इंग्लंडच्या राणीनं राज्यारोहणाचा समारंभ करणं कितपत योग्य? हिला प्रजारक्षक माता म्हणायचे की काय म्हणायचे? घटना करायचे का? मी धमक्यांना घाबरत नाही. हे दाखवायला तो नक्की बाहेर पडणारच. 2 दिवसांनी काय साधणे? वासुनाना, तू सतत रँकच्या पार्टीवर आहेस.
निबिड काळोखात घोड्यांच्या टापांचे आवाज आले आणि मागून इशाऱ्याची खूण. गोंद्या आला रे. त्या पुढे सरशी बापूराव बाहेर पडले. बघितल्या इस्मावर गोळी झाली आणि निघणार तोच पुन्हा पुढेचा आवाज आला. आणि दामोदर चमकले. त्यांना कळले सावज मागच्या होती. स्वकीयांवरल्या अन्यायाचा सूड चापेकर बंधूंनी घेतला आणि देशासाठी दामोदर आणि इतर 2 चापेकर बंधू फासावर चढले. मला भूक लागली. माझ्या भूक लागली. बघा. लावले तिथे.
Ada